नमस्कार मित्रांनो, पी-एम किसान सन्मान निधीसाठी 20वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे. परंतु 21वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत आलेला नाही. तर त्यासाठी तुम्हाला 21वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये कधी येणार आणि कुठले शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि किंवा अपात्र किती आहेत, तर ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सविस्तर असं माहिती मी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वात पहिल्यांदा आपल्याला पी-एम किसानच्या या पोर्टलवरती यायचं आहे. त्यानंतर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपल्याला तुम्ही कोणकोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, तर ते तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगतो. तर त्यासाठी स्क्रोल डाउन केल्यानंतर तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तिथं स्टेट तुमचं निवडून घ्यायचं आहे. स्टेट निवडून घेतल्यानंतर तुमचा इथं तुम्हाला जिल्हा इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं सब डिस्ट म्हणजे तुमचा जो तालुका असतो, तो तालुका इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं इथं विलेज, तुमचं गाव इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे. नाव गाव निवडल्यानंतर तुम्हाला पुढल्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. गेट रिपोर्ट ह्याला हे केल्यानंतर तुम्हाला पुढं स्क्रोल डाउन करायचं आहे. थोडं वर ढकलायचं आहे, तर इथं तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी इथं तुम्हाला दिसेल. तर आपण इथं धाराशिव जिल्ह्यातलं एक गाव घेतलेलं आहे. तर त्या गावातली यादी इथं तुम्हाला अल्फाबेट्सनुसार तुमची दाखवली जाते. तर ते इथं तुम्हाला या गावातील किती लाभार्थी पात्र आहेत. तर आपण डायरेक्ट शेवटचा आकडा आपण पाहू. 336 या आपण निवडलेल्या गावात 361 लाभार्थी पात्र आहेत आणि या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आपला हा हप्ता येणारा पी-एम किसानचा 361 लोकांनाच येणार आहे. बाकी उर्वरित लोकांना या हप्त्याचं वितरण होणार नाही. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही जर तुमचा अर्ज जर नाकारला असेल, तर तो अर्ज कशामुळे नाकारला आहे, तर ते तुम्ही कृषी विभागाकडे जाऊन किंवा आपले सरकार सेवा, सी-एस-सी केंद्र यांच्याकडे जाऊन तुम्ही तो चेक करायचा आहे. त्यानंतर तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये चुकीच्या दुरुस्ती सर्व केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये येणार आहे. तर मित्रांनो, त्यासोबत आपल्याला एक नवीन ऑप्शन आलेला आहे. अपडेट मिसिंग इन्फॉर्मेशन त्याच्याखाली मोबाईल अपडेट. हा जो ऑप्शन आहे तुमचा जर नवीन मोबाईल नंबर जर असेल, तुम्हाला अपडेट करायचा असेल, तर तुम्हाला इथं तुमचा फार्मर आयडी किंवा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि सर्च करून तुम्हाला तुमचा नवीन मोबाईल नंबर इथं अपडेट करताही येणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्यासोबत अजून पी-एम किसानच्या पोर्टलवरती बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्हाला तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि तुमचं जर शेत तुमच्या नावावर 2019च्या नंतर जर तुमच्या अकाउंटला म्हणजे तुमच्या नावावर जर झाला असेल, तर त्याचाही जी-आर आलेला आहे. तर त्याचा सविस्तर असा मी व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत टाकतो. तर 2019च्या कुठल्या लाभार्थ्यांना या पी-एम किसान योजनेचा लाभ घेता येणार आहे, तर ते तुम्हाला मी सांगणार नंतर पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला इथं पात्र लाभार्थ्यांची यादी काढता आली पाहिजे मोबाईलवरनं. तुमच्या मोबाईलवर स्वतः तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, असेच बरेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणि येण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आपल्याला 21वा हप्ता हा नोव्हेंबर 2025 मध्ये आलेला आहे आणि पुढील येणारा हप्ता हा फेब्रुवारी-मार्चच्या आसपास यायला पाहिजे होता. पण आता या मार्च अखेरीस तुम्हाला या 21-22व्या हप्त्याचं वितरण तुमच्या खात्यामध्ये होण्याची शक्यता आहे. त्याची तारीख फायनल झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.